आजच्या खेर्डी गट आणि गट या दोन्ही उमेदवारांच्या जिल्हा परिषदेला दिशाताई दाभोळकर आणि पंचायत समितीला नितीन कसाळे हे दोन्ही उमेदवार आपल्या घड्याळ या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आज कार्यालयाचं खेर्डी गटाचं कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक अनिल शेठ, प्रकाशजी पंधरकर सर, समीरजी काजी, जयंत शेठ खताते, अबू शेठ आणि इतर आपण सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. खरं म्हटलं तर आजची लढत आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची. खेर्डी गटामधून अबू शेठ पंचायत समितीला ही निवडणूक लढवत आहे. अतिशय प्रामाणिकपणे धडपडणारा कार्यकर्ता आहे. गेले 5 वर्ष सातत्याने, 5 वर्ष म्हणजे जवळजवळ निवडणुकीची पहिली 5 आणि आताची 2-2.5 वर्ष ही सातत्याने धडपडून सर्वसामान्य माणसाच्या बरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली. सर्वांच्या सुखदुःखात ते भाग घेत असतात. त्याच पद्धतीने दिशाताई देखील प्रचंड मेहनत घेते. तिच्याबरोबर दशरथचा देखील काम करण्याचा झपाटा आपण सगळेजण पाहतो. आज ही निवडणूक लढवत असताना खेर्डी गटात आपल्याला जयंत शेठ खतातेंच्या आणि प्रकाशजी अनिल शेठ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपल्याला लढवायची आणि आपल्या तिन्हीच्या तिन्ही जागा 100% निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपण घेतली. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की तिन्ही जागा म्हणजे एका बाजूला दिशाताई असेल, अबू शेठ असेल आणि राहुल कांबळे असतील, या खेर्डी जिल्हा परिषद गटाच्या तिन्ही जागा, एक जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती या निश्चितपणे जिंकणार आहोत आणि त्या जिंकायच्या. आज संकल्प आजच्या दिवशी घेऊन आपण पुढे जातोय. पुढच्या काळात अनेक गोष्टी बोलण्यासारख्या त्यावेळी आपण निश्चितपणे बोलू. परंतु ही निवडणूक तुमच्या माझ्या सर्वांच्या अस्तित्वाचे प्रतिष्ठेची. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामं या सगळ्या भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीने केलेली आणि पुढे देखील खेर्डीचा कायापालट करणं, एक चांगल्या पद्धतीने मैदानाची व्यवस्था असणं, बाकीच्या गोष्टी असतील, त्याचबरोबर इतर ज्या लोकांच्या सुविधा, पाणी योजना, हे अनेक प्रश्न घेऊन पुढे जायचे. त्यामुळे तुमची सगळ्यांची साथ खूप मोलाची आहे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला आहेतच, तरुणांची साथ पण आहे आणि भगिनींची साथ पण आपल्याला आहे. आपण ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्या एवढीच मी तुम्हाला कळकळीची आजच्या दिवशी विनंती करतो. थोडासा यायला विलंब झाल्यामुळे अनेक लोकांना जायला जरी लागलं तरी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला. तसंच 5 तारखेपर्यंत काही बारीक सारीक गोष्टी बाजूला ठेवून आपण काम करा. या सगळ्या प्रक्रियेमध्ये जयंत शेठला पण मनापासून धन्यवाद देतो की आपण एकजुटीने, एक जिन्सीपणे, प्रकाश शेठने देखील एक चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट द्यायची भूमिका घेतली. त्यांनी भरलेला फॉर्म देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी मागे घेतलेला आहे आणि त्यांच्याही नेतृत्वाचा फायदा आपल्याला निश्चित होईल. सगळ्यांनी एकदा जोमाने काम करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. पंचमुखीचे पहिले अध्यक्ष नंतर उमेदवार कोण आहेत सगळे? आता फक्त आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा